नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण एक नवीन एपिसोड करत आहोत. त्याचं कारण असं आहे, की आपल्या ज्या करुणा सरनाईक मॅडम आहेत, की ज्यांना तुम्ही प्रश्न टाकत असता कंटिन्युअस किंवा विचारत असता आणि ज्या प्रश्नाचे उत्तरामध्ये थोडे प्रॉब्लेम वाटले, म्हणून त्या इथं ऑफिसला घेऊन आलेल्या आहेत. तर त्यांच्याकडे काय प्रश्न आलेले आहेत, ते जे आपण थोडक्यामध्ये त्याचं तुम्हाला उत्तरं देण्यात येतील. तर मॅडम सुरुवात करा. पहिला काय प्रश्न आहे तुमच्याकडे? की जो सर, शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे पहिला, की बऱ्याच वेळेला हा विचारलाय आपल्याला चॅनेलला किंवा मला फोन येतात त्याच्यात पण बऱ्याच वेळेला हा प्रश्न शेतकऱ्यांचा असतोय, की बायोरिचमुळं रोग आणि किडी पूर्ण 100% कमी होतात. हं? तर बायोरिचमुळे सगळं कव्हर होतंय, तर अल्ट्रासी बायोरिच सोबत का वापरायची आणि त्याचे फायदे काय आहेत? म्हणजे दोन्ही आपण सांगतोय की वापरा म्हणून, बायोरिचमुळे रिझल्ट येत असेल तर अल्ट्रासी का वापरायची? आता शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, बाहेरीच कशासाठी आहे, तर पहिली गोष्ट त्यांना जमीन चांगली होती. 72 तासात तुमच्या अंगठ्याजवळचं बोट खाली जाईल एवढं रान भुसभुशीत होतं. दुसरी गोष्ट त्यानं वाळवी 7 दिवसात, हुमणी 1 महिन्यात, तांबडी मुंगी 1.5 महिन्यात जाते. त्यानं मावा, तुडतुडे, माई, थ्री, पांढरी माशी, लाल कोळी, मिलीबग, निमॅटोड त्यानंच जातं. बरोबर आहे. पण जे ग्रोथ पाहिजे झाडाला, जे स्ट्रेंथ पाहिजे, ते जर यायला पाहिजे असेल तुम्हाला, तर तिथं तुम्ही अल्ट्रासी वापरलं पाहिजे. लक्षात आलं. नुसतंच बाहेरीच वापरून शेतात रिझल्ट दिसणार नाहीत तुम्हाला. दुसरी गोष्ट काय होतं, अल्ट्रासी वापरल्यामुळं स्ट्रेंथ येते, इम्युनिटी पॉवर तयार होते आणि इम्युनिटी पॉवर तयार झाल्यानंतर कीड आणि रोग पण कंट्रोल होतो. म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा, दोन्ही कंबाईन आम्ही वापरायला सांगतो. बरेच शेतकरी काय करतात, मी नुसतंच अल्ट्राशी वापरू का? कळलं का? काही जण किंवा फक्त उलटं विचारतात, बायोरिच काय नुसतं वापरतात. बाहेरीच वापरू का? असं करू नका. लक्षात आलं, दोन्ही गोष्टी कॉमन मध्ये आहेत. तुम्ही बाहेरीचे अल्ट्रासी मिक्स करून सोडायचं आहे. एक 200 लिटरचं एक बॅरल 1 लिटर अल्ट्रासी टाकून कुठल्याही पिकाला खालून सोडायचं आहे आणि तसंच वरून मारायचं आहे. आता भाजीपाला असेल तर 7 दिवसातनं आणि समजा वर्षभराची पिकं असतील ते 15 दिवसातून एकदा करायचं आहे. आता सर, अजून एक प्रश्न असा आहे की बायोरिच आणि अल्ट्रासी वापरून बीज प्रक्रिया आपण करायला सांगतोय हां. शेतकऱ्यांना. तर ती बीज प्रक्रिया कशी करायची आणि म्हणजे ते बीज प्रक्रिया केल्याचे फायदे काय आहेत? आता आम्ही बीज प्रक्रियेच्या बाबतीत बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलंय. आता सध्या तर बीज प्रक्रियेचा विषय राहिला नाही, कारण नाहीये. पाऊस ऑलरेडी. पण जो आत्ता नवीनच पाऊस झालाय, बीड वगैरे जिल्हा आहे, तिथं आत्ताच पाऊस झालाय. आता पेरण्या चालू होतील. तर त्या शेतकऱ्यांनी काय करा, 5 किलो बियाणं घ्यायचं. कुठलं बी, तुमचा आता सोयाबीन करताय, भुईमूग करताय, तर 5 किलो बियाणाला 250 ग्रॅम राख घ्यायची. 250 ग्रॅम राख घेतल्यावर त्यात 50 ml बायरिश टाकायचं. मग बायरिश तुम्ही बॅरलमधनं टाकलं तरी चालतंय. लक्षात आलं का? आणि अल्ट्रासी 50 ml टाकायचं. ती राख चांगली भिजवून घ्यायची आणि ती राख बियाला चोळून लावायची. फक्त एक करायचं, सोयाबीन असेल किंवा भुईमूग असेल, ह्या बियाची टरफलं भिजू नयेत एवढी काळजी घ्या. भिजून ते हे झाली तर उगवणार नाही. आणि सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट, की तुम्ही बियाणं 8 दिवस अगोदर आणायचं कधी पण. आणि बियाणाची उगवण क्षमता बघायची. म्हणजे काय करायचं, एक बशी घ्या किंवा पातळ एक प्लेट घ्या. त्या प्लेटमध्ये थोडं माती टाका आणि त्याच्यात बी टाका. लवकर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर बाहेरची अल्ट्रासी लावून ते बी टाका. बी किती टाकायचे? 50 टाका किंवा 100 टाका आणि त्यात उगवतात किती बघा. म्हणजे तुम्हाला उगवण क्षमता कळेल. समजा 80% बी उगवलं तर तुम्हाला 20% बियाणं वाढवलं पाहिजे. बरोबर. समजा 90% बी उगवलं तर 10% तुम्हाला वाढवलं पाहिजे बियाणं. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता सीड ट्रीटमेंट केल्यानं काय फायदा होतो हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आता उदाहरणार्थ, आम्ही ज्या वेळेला ह्याला बियाणाला लावतो, उदाहरणार्थ त्याच्यातल्या त्यात धन्याला लावतो, म्हणजे कोथिंबीर आपण म्हणू. तर धन्याला ज्या वेळेला तुम्ही लावाल, धने उगवायला 12 ते 14 दिवस लागतात. सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे. तर हे 7व्या दिवशी तुम्हाला बोटभर आलेलं दिसेल. ह्या पद्धतीत काय होतं, अगोदर मुळे येतात आणि नंतर वरचा कोंब येतो. त्यामुळे तो कोंब टपोरा येतो. आता ऊस लावणारे शेतकरी आहे, समजा ऊस बुडवून लावला तुम्ही. ऊसाला काय करायचं आता? ऊसाच्या बाबतीत ऊस किंवा
तुमचं हळद असेल, हं. आलं असेल, तर ह्याच्या बाबतीत काय करायचं किंवा कुठलंही निशिगंध असेल समजा, तर जे मोठे बियाणं आहेत, लवकर उगवत नाहीत. अशांना काय करायचं, रात्री भिजत घातलं तरी चालतंय बाहेरच्या अल्ट्रासीमध्ये. कळलं का? तिथं राख नाही वापरला तरी चालतं चालतंय. तुम्ही. फक्त शेण जरा बाहेरीच तयार करतात, ते शेण थोडं जादा वापरायचं. म्हणजे काय होईल, हे जीवाणू त्या शेणाला अडकून राहतील, म्हणजे बियाला व्यवस्थित लागतील आणि बी लवकर उगवेल. ऊस सुद्धा बघा आपला 9व्या दिवशी जवळ-जवळ सगळा ऊस उगवतो. इतर वेळेला तुम्हाला 15-20 दिवस लागतात. लागतात. कळलं का? हळदीमध्ये तर दीड-दीड महिना शेतकऱ्याला लागतो सगळं उगवायला. तर ह्याच्यामध्ये लवकर उगवतं. हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे आणि टपोरं उगवतं. आणि समजा ते लक्षात बीज प्रक्रिया करून आपण जर ते लावलं रोप, हं, हं. तर तिथं एक्स्ट्राचं बाहेरच टाकायची काही गरज आहे काय त्या एरियामध्ये तेवढं? हां, आता लक्षात ठेवा, जे बियाणं आहे, आता समजा सोयाबीन आहे, भुईमूग आहे, हं. ह्याला तुम्ही काय करू नका. कळलं का? तुम्ही उगवल्यानंतर एक 8-10 दिवसांनी बाहेरची अल्ट्रासी घ्या. मग तिथं तुम्हाला टाकायची गरज नाही. हां. पण बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही काय सांगतो, त्याच्यापेक्षा ह्याची काळजी घ्या. पेरणीच्या अगोदरच 1 बॅरल 200 लिटर बायोरिच तुम्ही काय करा, रानात सगळीकडे एस-टी-पीनं किंवा पंपानं शिंपडा आणि मग लागण करा. हं. किंवा एखादा हळद लावायची आहे समजा, आलं लावायचं आहे किंवा आणखीन कुठली गोष्ट लावायची असेल, तर अशा ठिकाणी काय करा, तुम्ही नांगरायच्या अगोदरच 1 बॅरल शिंपडायचं हां. आणि म्हणजे सरी सोडताना परत एक हा बाहेरीचं बॅरल हा पण शिंपडायचं. सर शेतकऱ्यांचा प्रश्न आहेच, हां. की आपण जमीन जी तयार करतोय, हं, पेरणीच्या आधी नांगरणी करतोय किंवा हं. जमिनीची कामं करून घेतोय. तर ती करताना त्यात अल्ट्रासी बायोरिजचा वापर करावा का? काय अल्ट्रासी फायदा नाही आहे? वापरायचं. हां, हां. फक्त बाहेरीच बायोरिज वापरायचं. वापरायचं. मग उगी खर्च करत पण बसायचं नाही. बरोबर आहे. 2 किलो तुम्हाला 2 किलो गूळ लागेल एवढाच हां. खर्च आहे. तर ह्याच्यामुळे फायदा काय होईल हे वापरल्यामुळं? आता आम्ही एका ठिकाणी इथं कसबे ठाणे म्हणून एक गाव आहे करवीर हं. तालुक्यात. तिथं आम्ही एका शेतकऱ्याकडं काय केलं होतं, नांगरायच्या अगोदर बाहेरीच वापरला आणि शेजारच्या शेतकऱ्यानं वापरलेलं नव्हतं. तर नांगरताना त्याच्यात अजिबात आपण जिथं बाहेरीच वापरलंय, त्या ठिकाणी अ, हे आलेलं नाही. अ, आळ्या वगैरे येतात अळ्या. का नाही हां, हां. किंवा तुमचं हे येतं, पक्षी येतात तिथं खायला, बगळे वगैरे येतात, तर ते बगळे अजिबात दिसले नाहीत. मात्र नांगरणी जिथं करताना. वापरलं नव्हतं, तिथं प्रचंड बगळे दिसले. तर ही खरोखर फॅक्ट आहे. म्हणून लक्षात ठेवा, जमिनीमधली जी कीड आहे, ती जर जायची असेल, तर तुम्ही कुठलंही पीक करायच्या अगोदर बाहेरचे एक बॅरल शिंपडा. लक्षात आलं का? आणि हे शिंपडताना थोडं आता कसं असतं, रान वाळलं असेल तुमचं, हां. तर तुम्ही काय करायचं, शेण थोडं जास्त वापरायचं. ह्या ज्या बुरश्या आहेत, ह्या बुरश्या कसं ॲडव्हर्स कंडिशन आले, तर त्या डॉर्मंट कंडिशनमध्ये जातात, म्हणजे सुप्त अवस्थेत जातात. जातात. त्यामुळे ज्यावेळी परत त्याला पाणी मिळेल, त्यावेळी आपोआप त्या परत वाढायला लागतात. त्यामुळे तुम्ही टाकलेलं वाया जात वाया नाही. जाणार नाही. बरोबर. बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं असतं, बाहेरीच मारलंय, नंतर ऊन पडलं, हां. नंतर ते पाणीच आलं नाहीये, लाईटच गेली, मग काय करायचं? तर काही काळजी करू नका. अशा वेळी हे सुप्त अवस्थेत जातात हे जीवाणू आणि ते परत वाढायला लागतात. म्हणजे आपण जमीन तयार करते वेळेपासूनच बायोरिजचा हां, वापर करायला बाहेरीचा पाहिजे. वापर करायचा. दुसरा काय प्रश्न आहे? सर आपण आता अल्ट्रासी बायोरिज सोबत बायो कंपोस्ट पण शेतकऱ्यांना वापरायला सांगते. हं? तर हे बायो कंपोस्ट वापरताना ते प्रत्येक पिकासाठी त्याचं प्रमाण कसं असावं आणि एकरी प्रमाण किती यायचं? हं. तर सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा. आपलं जे टेक्नॉलॉजी आहे ती जीव जीव जंतूवर अवलंबून आहे. म्हणजे हं. आपलं जीवोजीवस्य जीवनम आपण म्हणतो त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळं आपणाला काय लागतं, शेतामध्ये कंपोस्ट लागतं. म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर लागतं, की ज्याच्यावर हे जीवाणू चांगले वाढतील. म्हणून आपण कंपल्सरी शेतकऱ्यांना सांगतो, की कंपोस्ट वापरणं गरजेचं आहे. मग तुम्ही ते बायो कंपोस्ट घेऊन आपल्या राजारामचं वापरलं पाहिजे असं हां. नाहीये. ज्यांच्याकडे शेणखत आहे भरपूर, लक्षात घ्या. त्या शेणखतावर तुम्ही काय करा, एक 10 टन शेणखताला 1 बॅरल बाहेरीच होता. 15 दिवसातून 2 वेळा. ते एकदम गांडूळ खतासारखं तयार होईल आणि ते तुम्ही शेतात वापरा. म्हणजे वाईट बुरश्या पण नष्ट होतील नष्ट त्यातल्या आणि शेतामध्ये ते वाढायला लागेल चांगलं. म्हणजे जीवाणू वाढायला चांगली मदत होईल. तर हा जो प्रश्न आहे कंपोस्ट बऱ्याच शेतकऱ्यांचं होतं. म्हणजे निगेटिव्ह कॉमेंट असतात, की बाबा
हे शेणखत वापरल्याशिवाय हे कसं शक्य आहे? तर शेणखत पाहिजेच हे लक्षात ठेवा. शेतकरी विचारतात की शेणखत शेणखत. वापरल्याशिवाय कसं काय होईल? हा, पण बरोबर आहे, शेणखत शेणखत पाहिजे. हे आपण पाहिजेच. कधी असं म्हणत नाही की नुसतं बाहेरच्या अल्ट्राशीवर वापरा. येतं. हा. हे हे एक माध्यम झालं. बरोबर. लक्षात आलं का? बाहेरीच मध्ये काय आहे तर फंगस आहेत वेगवेगळ्या. त्या फंगस वाढल्या तर कीड रोग कंट्रोल होते. अल्ट्रासी मध्ये ग्रोथ आहे, ग्रोथ प्रोमोटर. पण हे जीवाणू वाढायला म्हणजे ह्या ज्या फंगस आहेत ते वाढायला किंवा वेगवेगळ्या बॅक्टेरिया वाढायला ज्या गायीच्या शेणात आहेत, त्याला तुम्हाला कंपोस्ट लागतंच. म्हणजे शेणखत लागतं. शेणखत लागतं. शेणखत पाहिजे. तुम्ही सेंद्रिय शेती करता त्यावेळी शेणखत पाहिजे. नाही बरेच शेतकरी म्हणतात आम्ही गाईचं शेण सोडतो. तेवढ्यानं होणार नाही. गाईचं शेण आपण कल्चर म्हणून सोडतो. जे बाजारातनं जीवाणू आणणार त्याच्याऐवजी गाईच्या शेणात जीवाणू आहेत सगळे. 33 कोटी देव आहे आपण म्हणतो. तर ते 33 कोटी देव आहेत. त्यांना वाढायसाठी आपणाला शेणखत शेणखत लागतं. गरजेचं. तुमच्याकडे शेणखत नसेल, गांडूळ खत टाका. गांडूळ खत नसेल तर कोंबडी खत टाका. कोंबडी खत नसेल तर कंपोस्ट टाका. आपण राजाराम बायो राजाराम कंपोस्ट देतो कंपोस्ट. शेतकऱ्यांना. ते नसेल तर ढेंच्या ताग लावा. हिरवळीचं कुठलंही खत घ्या. समजा बरेच शेतकरी आता काय करायला लागलेत तर हे तुमचं कडधान्याची जी पिकं आहेत, कडधान्याची हे घ्यायची. उदाहरणार्थ काय घेतो आपण कडधान्यामध्ये एक तर हरभरा घेतात काही जण मूग घेतात, काही जण उडीद घेतात आणि ते वाढवतात आणि ते वाढल्यानंतर फुलोऱ्यात येतं त्यावेळी ते गाडून टाकतात. अशा पद्धतीनं ते हिरवळीचं खत करतात किंवा ढेंच्या ताकद काही जण वापरतात. मग आता ह्याच्यापेक्षा ऊसवाले सर शेतकरी ढेंच्या आणि त्याचा जास्त परिणाम होतोय काय? ढेंचं नाही कुठलं बी हिरवळीचं खत चांगलंच. हा. लक्षात आलं का? हिरवळीचं खत वापरायला ज्यांच्याकडे शेणखत नाहीये, ज्यांच्याकडे कंपोस्ट खत नाहीये, जे खत विकत घेऊ शकत नाहीत कंपोस्ट, अशा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा ढेंच्या किंवा ताग लावा. 1.5 महिन्यामध्ये तयार होतो आणि तो तुम्ही गाडून टाका. आता जे मोसंबीचे शेतकरी असतील किंवा हे जे असतील, त्यांनी काय करायचं ज्या वेळेला तुम्ही पहिलं पाणी देता, त्यावेळेला किंवा ऊसाला आपण पाणी देतो लावल्यानंतर, त्यावेळेस ढेंच्या ताग लावायचा. तो 1.5 महिन्यात तयार होतो. फुलोऱ्यात यायला लागला म्हटलं की गाडून गाडून टाकायचा. टाकायचं. तो कुजतो पण लवकर. तुम्ही बाहेर सोडता त्यावेळेला तो लवकर कुजेल. तर माझं मत आहे की काही शेतकऱ्यांच्या निगेटिव्ह कॉमेंट आहेत की हो. शेणखत न टाकून चालणार नाही. हा, आम्ही आणि कधीच म्हटलेलं नाही. शेणखत न शेणखत टाकून फक्त बाहेरच्या आणि अल्ट्रासीवरच कसं पीक येतं येईल? असं त्यांचं मत. तसं असं आपण कधीच मत म्हटलेलं आहे नाहीये. त्यांचं. शेणखत पाहिजेच. लक्षात आलं का? मग ते कुठल्याही पद्धतीचं असू दे. म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर पाहिजे. आता एक लक्षात ठेवा की ऑर्गॅनिक मॅटरवर आपल्याकडे आता भर चाललाय. एन-पी-के मध्ये आपण फेल गेलो केमिकलवाले. केमिकलमध्ये एन-पी-के टाकतो आणि आता त्याच्यात बरंच नुकसान शेतीचं व्हायला लागलंय. शेतकऱ्याचं व्हायला लागलंय, जनावरांचं व्हायला लागलंय. माणसामध्ये बरेच रोगराई वाढायला लागलेली आहेत. तर हे केमिकलमध्ये जे आहे बरं का, ते ऑर्गॅनिकमध्ये तुम्ही येऊन दिलंच पाहिजे. पण नुसतं आता तुम्ही एन-पी-के सोडून ऑर्गॅनिक कार्बनवर आलाय. नुसतं ऑर्गॅनिक कार्बननं काम होत नाही. मी मध्ये तुम्हाला माहित आहे की मी केनियाला गेलो होतो. केनियामध्ये ऑर्गॅनिक कार्बन 5% च्या वर आहे. पण आपल्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम आहे तिथं. म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा, एक 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 काढायसाठी आपण दुसरी चूक करायला लागलोय. नुसतं ऑर्गॅनिक कार्बन वाढवून उपयोग नाही. तर तुम्हाला चांगले जीवाणू शेतात वाढले पाहिजेत. काय होतंय वाईट जीवाणू पण वाढतील. वाढतात. हो. हां, तर चांगले जीवाणू पाळले पाहिजेत. हे जी व्यवस्था आपण करणं गरजेचं आहे. म्हणजे आपला हा विषय मिटतो. तर सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्या. त्यातल्या त्यात पाचोरा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं, की शेणखत नाही वापरलं तर कसं चालेल? तर शेणखत वापरणं गरजेचं आहे. तर ऑर्गॅनिक शेतकऱ्यांच्या करताना लक्षात आलं पहिला असेल. शेणखत आपल्याला वापरणं गरजेचंच हां. लागतं. तर पुढला काय प्रश्न आहे आपणाला? आता आपलं कंपोस्ट जे आपण वापरतोय, आता तुम्ही सांगितलं कंपोस्ट ते कुठल्याही पद्धतीचं असू दे. हं. शेणखत असू दे किंवा बरं. गांडूळ खत असू दे. तर त्याचं प्रमाण एकरी कसं वापरायचं? हां. आता हे बघा, आता जी मोठी पिकं आहेत, आता समजा तुमचं ऊस आहे, संत्री आहे, मोसंबी आहे, लिंबू आहे, ह्यांना मिनिमम 5 टन किंवा झाडांच्या वयानुसार. मिनिमम 5 टन एकरी वापरणं आवश्यक आहे. झाडाच्या वयाचा विषय काढू नका. कारण झाडाच्या वयाचा विषय इथं येत कारण नाही. शेतकरी कसे म्हणतात, आपण आमची कशासाठी वापरायला लागलो? हे जीवाणू वाढवायला. वाढवायला. झाड वाढवायला वापरत नाही.
बऱ्याच शेतकऱ्याचा गैरसमज असतो की शेणखत टाकतो ते झाड घेतं त्यातलं NPK घेत असेल, लक्षात आलं का? पण त्याच्यावर जीवाणू वाढतात. आता सगळ्या शेतकऱ्यांना परत एकदा सांगतो, मग तुम्ही प्रश्न विचारला कारण म्हणून. कसं शेतकरी म्हणतात काय काय की घे आमचं 1 वर्षाचं 2 वर्षाचं झाड आहे, त्याला हां, एवढं टाकून आम्ही काय करू? हां, मग हाच फक्त वयानुसार किती टाकावं हा त्यांचा प्रश्न होता. शेतकरी म्हणतात की वयानुसार आता समजा 1, 1.5, 2 वर्षाचं झाड आहे, 4 हां, वर्षाचं झाड आहे, हां. तर त्याला आम्ही एवढं जास्ती सगळ्यांनी टाकून काय करू? सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, आपण शेणखत देतो हे पिकाला देतो असं आपल्या डोक्यात आहे. बरोबर. आपण पिकाला शेणखत देत नाही. कळलं का? आपण जे शिकलो ते तसं नाही. काय होतं, ह्या शेणखतावर जे जीवाणू आहेत पिकाला आवश्यक ते भयंकर फास्ट वाढतात. आता तुम्हाला परत एकदा सांगतो की पिकाला NPK, मायक्रोन्यूट्रिएंट हे कसं मिळतं? तर एक पहिली गोष्ट, त्यातलं जे कार्बोहायड्रेट आहे, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनचा जो संयुग असतो, तो वनस्पती पानात तयार करतात. 0.1 to 1% फक्त आपण जमिनीतून घेतो. कळलं का? विद्यापीठ आमचं 3% पर्यंत म्हणतो, पण मला वाटत नाही 3%, कारण त्यांचंच दुसऱ्या भाषेत सांगितलं ऊसाला किती लागतं. तर NPK 1 टन ऊस काढायला 2 किलो 200 ग्रॅम लागतं. म्हणजे पॉइंटमध्ये येतं. तर म्हणून मी शेतकऱ्यांना सांगतो 0.1 to 1% जे लागतं ते जमिनीतून घेतलं जातं. पण जमिनीतून घेताना जमिनीत कसं तयार होतं हे पण लक्षात घ्या. आपण जे शेणखत टाकतो त्यातनं काय मिळत असेल किंवा घेत असेल ती गोष्ट वेगळी. पण त्या शेणखतावर जे जीवाणू वाढतात, ते जीवाणू भयंकर फास्ट वाढतात. लक्षात, ज्यावेळी ऑर्गॅनिक मॅटर जास्त असतं त्यावेळी जीवाणूची संख्या भरपूर असते. त्या जीवाणूला लाईफ फार कमी असतं, तासात असतं. ते मरतात, ते वाढतात. त्याची विष्ठा, त्याचं बॉडी पार्ट, त्याच्या विघटनातून जे पिकाला मिळतं, कळलं का? ते सगळं पीक घेत असतं. ही खरोखर फॅक्ट आहे. तर तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, की आपणाला हे नैसर्गिकरित्या मिळत असतं. ते जीवाणूची संख्या वाढवायसाठी आपण शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीचं खत, तुम्हाला जे काय जे टाकतो ते फक्त पिकासाठी टाकत नाही, तर ते जीवाणू वाढवायला टाकतो आणि जीवाणूच्या सहाय्यानं आपण पीक वाढवत असतो. तर हा एक नवीन कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. आपल्या डोक्यात बसवलेला कन्सेप्ट वेगळा आहे NPK. तर हा कन्सेप्ट वेगळा आहे. NPK आपल्याला मिळालं पाहिजे, मायक्रोन्यूट्रिएंट आपल्याला मिळालं पाहिजे, पण ते कशातनं मिळतात? तर ह्या जीवाणूच्या बॉडी पार्टमधून, त्यांच्या विष्ठेतून, त्याच्यातून आपल्याला उपलब्ध होतं. ही खरोखर फॅक्ट आहे. म्हणून शेतकरी बरेच म्हणतात नुसतं बाहेरच्या अल्ट्रासीवर कसं येईल? कळलं का? काय येतं? तर हे जीवाणू चांगले वाढतात. त्याच्यानंतर आता शेतकरी म्हणतात की आपण रासायनिकच्या तुलनेत अल्ट्रासाउंड बायोरिजचा खर्च जास्त आहे. आता शेतकऱ्याने लक्षात ठेवा, समजा आता तुम्ही सोयाबीन पेरलाय. आता सोयाबीनला किती अल्ट्रासी लागेल हो? मॅक्झिमम 4 लिटरच वापरा. म्हणजे ₹4,000 खर्च आहे. हे जास्त नाही. तुम्ही केमिकलमध्ये गेला तर कितीतरी खर्च होतो. 15, 20, 25,000 पर्यंत खर्च जातो शेतकऱ्याचा. आपल्याला 4च लिटर लागेल आणि पाव लिटर बाहेरीच लागेल. बाहेरी जे आहे ते सगळ्या रानाला पुरेल तुम्हाला. 3-4 महिने पाव लिटर 250 ml. वर्षभर पाहिजे असेल तर 1 लिटर लागेल तुम्हाला. 3 महिन्यातनं एकदा बदलत जावा, 3-4 महिन्यातून. कारण बाहेरच्या बुरशी ॲड होतात म्हणून. बाकी काही नाही. ह्याच्यामध्ये खर्च जास्त येतो हा एकदम चुकीचा विषय आहे. तुम्हाला सांगतो, आमच्याकडले शेतकरी 10-15 हजारात म्हणजे 10-12 लिटर अल्ट्रासीमध्ये आणि बायरिचमध्ये ते 50 टन टोमॅटो काढतात. एका टोमॅटोवर नागाळी, एका पानावर टोमॅटोच्या नागाळी येत नाही. आता तुम्हाला परवाच सांगितलं की बार्शीला एक आमचा शेतकरी आहे. तर गेल्या वर्षी केमिकलमध्ये त्याने हे केलं होतं ढबू मिरची, या वर्षी ऑर्गॅनिकमध्ये केली. गेल्या वर्षी 55 टन झाली 2 एकरमध्ये. या वर्षी 85 टन झाली. पण वादळानं ते उडून गेलं. त्यांचं ग्रीन. ह्याच्यामध्ये काय होतंय, शेतकरी कंटिन्यू वापरायला जरा हे करतात. म्हणजे प्रॉब्लेम करतात. तर त्यांनी काय केलं पाहिजे, एक समजा स्लरी टँक मिळतो. स्लरी टँक घेऊन स्लरी सोडा, तुम्हाला सोपं जाईल. ज्यांचं क्षेत्र जास्त आहे. छोट्या शेतकऱ्याला ठीक आहे 2 बॅरल ठेवले, 4 ठेवले, तो करू शकतो. पण ते बॅरल मधलं जे चांगलं होतंय ना ते त्यात होत नाही. हे एवढं मात्र लक्षात ठेवा. त्याबरोबर शेण गेलं पाहिजे. आता जे फळझाडावाले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी मात्र कंपल्सरी बुडात पहिल्यांदा छोटी झाडं असतील त्यावेळी बुडात होता. बुडात होताना थोडं अंतर ठेवून होता.
एकदम बुडात ओतू नका, थोड्या अंतरावर न वता, म्हणजे तुमचा हा विषय मिटतो. बरं. सगळ्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलं असेल की नुसतं बाहेरच्या अल्ट्राशीवर कसं पीक येतं. आता तुम्हाला माहित आहे आपल्याकडे मका करणारे शेतकरी आहे, समजा जळगाव जिल्ह्यामध्ये, पाचोऱ्यामध्ये मका करणारे 40-40 क्विंटल पर्यंत गेले ते एकरी. काय न घालता जास्तीत जास्त 4 लिटर अल्ट्राशी, काही काही 2च लिटर वापरलं. तरी पण गेले आणि तुम्हाला ह्याच्यासाठी औषध मारायला लागलं नाही त्यांना. मिलीबग नाही, लष्करी अळीसाठी. तर लष्करी अळी येणारच नाही अशी व्यवस्था आहे. मग केवळ लष्करी अळीचे बरेच एपिसोड आहेत. शेतकऱ्यांनी बघून घ्या, तुमच्या लक्षात येईल की लष्करी अळी काय येत नाही बाहेरची अल्ट्राशी वापरल्यावर. कुठला काय प्रश्न आहे? शेतकरी असं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं की म्हणजे खर्च जास्त वाढतोय आपल्या म्हणजे हे बायोरिच आणि अल्ट्रासीमुळे खर्च वाढतोय. तर रासायनिकचा वापर केला तर खर्च पण कमी आहे त्याचा आणि पीक पण लगेच येते. आणि बायोरिच अल्ट्रासी तुम्ही एकरी 5 लिटर वापरायला सांगताय. तर 5 लिटर म्हटलं तर आमचं 1 एकर आहे, कुणाचं 2 एकर क्षेत्र आहे, 10 एकर क्षेत्र आहे. तर त्या पद्धतीने आम्हाला अल्ट्रासीची पण बरोबर आहे ना. वापरायला रासायनिक मध्ये एकरी तुम्हाला 25-30 हजार खर्च येतो, इथं 4,000 रुपये खर्च येतो. हा फरक आहे ना. शेतकऱ्यांना जास्त वाटतोय. आता तो काय त्यांनी हे करायचंय ना, मी तेच सांगितलं तुम्हाला, ढबू मिरचीला 85 टन आले आणि खर्च किती कमी झाला. टोमॅटो आम्ही सांगितलं त्या पद्धतीने एकदम काय करतात कंटिन्यू वापर पण करत नाहीत अल्ट्रासी बायोरिचचा. बाहेरीच तर वापरायच पाहिजे बरं का. थोडं ज्यांना शक्य नाहीये त्यांनी थोडं कमी घ्या, 4च्या ऐवजी 2 लिटर वापरा, असं काही नाहीये. म्हणजे महिन्यातून किती वेळा आपल्याला अल्ट्रासी दिली पाहिजे? आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आता पाचोऱ्याचा आमचा एक शेतकरी आहे. 36 गुंठ त्यानं फ्लावर लावलं होतं, कॉलीफ्लावर. कॉलीफ्लावरला लोक लाखात खर्च करतात. बरोबर. एकराला. आपला खर्च आलाय 4,300 रुपये. कमरे इतकं कॉलीफ्लावर आलंय. मागला एपिसोड बघून घ्या तुम्ही. पानाची साईज बघा त्याची. लक्षात आलं का? आणि गड्डा 3 किलोच्या आत कुठलाच गड्डा नव्हता. तरी त्याला खर्च आला 4,300 रुपये फक्त. म्हणजे हा काय खर्च आहे का? 10% सुद्धा खर्च नाही. बरोबर आहे. भाजीपाल्यामध्ये तुम्हाला 10% वर खर्च येईल. त्यानंतर सर ऊसात आपण वापरतोय बायोरिच अल्ट्रासीचा वापर तर ऊसात होतोय ते सगळ्यांना माहितीच आहे. त्याचं प्रमाण कसं असावं किंवा काय. आता जे बायो कंपोस्ट आपण ऊसासाठी वापरणार आहे ते कसं बायो कंपोस्टचं काय करा, जे शेतकरी बायो कंपोस्ट वापरतात त्यातल्या तर राजाराम बायो कंपोस्ट असेल तर लागणीला 10 बॅग वापरायच्या ऊसाला, भरणीच्या वेळी 10 बॅग वापरायच्या. म्हणजे वार्षिक खर्च ह्याचा किती येतोय किंवा बायोरिच अल्ट्रासी आणि बायो कंपोस्ट जर एकत्र म्हणजे असं वापरायचं म्हटलं नाही, तुम्ही शेणखत वापरणं गरजेचं आहे. बायो कंपोस्ट व्हायला की तुमचा खर्च परत रासायनिक सारखा जाईल, म्हणून त्याची गरज आहे असं नाही मला वाटत. लक्षात आलं का? तुम्ही शेणखत वापरलं, आपल्या खड्ड्यातलं खत वापरा ना, कशाला बायो कंपोस्ट लागतं. मी माझ्याकडे बायो कंपोस्ट तयार करतो म्हणून तुम्ही घ्या असं म्हणत नाही. ज्यांच्याकडे नाहीच कंपोस्ट, ज्यांना मिळणं शक्य नाहीये, अशा शेतकऱ्यांसाठी आहे ते. म्हणजे त्यांनी किंवा ज्याचं क्षेत्र मोठं आहे आणि कंपोस्ट तेवढं तयार होत नाही. लक्षात आलं का? अशा शेतकऱ्यासाठी ते आहे. आता आपल्या सगळ्या संत्रा आहे, मोसंबी, बाकी सगळ्या पिकांचा आपण म्हणजे शेतकऱ्यांना पण माहिती आहे, आपण व्हिडिओमध्ये पण सगळ्यांना सांगितले की कशा पद्धतीने वापरायचं. त्याचे व्हिडिओ पण आपण संत्र्याचे टाकलेत, मोसंबीचे टाकलेत किंवा बाकीच्या पिकांचे पण टाकलेत. पण काजू विषयी आपण अजून काही माहिती दिलेली नाहीये. तर ते काजू पिकासाठी वापरताना कसं वापरायचं? बऱ्याच आता कोकणातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न यायला काजूला कसं वापरायचं. सेम दुसरं काही करायचं नाही आपल्याला. काजूला बायोरिच एकरी 200 लिटर कळलं, त्यात 1 लिटर अल्ट्रासी टाकून खालून सोडायचं, तसंच वरून मारायचं. कधी तर आता तुम्ही हा पावसाळ्याचे दिवस आहेत, तुम्हाला भार येणार आहे नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये, तर आतापासून चालू करा. मात्र ज्यावेळी फुलं येतील, फुलं यायच्या काळात फक्त अल्ट्रासी वापरू नका. सेटिंग झालं की अल्ट्रासी परत चालू करा. म्हणजे सेम वेगळी काही प्रोसिजर नाही आपल्या ह्याच्यात. आता मेन प्रॉब्लेम काजूमध्ये काय असतो, काजूमध्ये फांदीमर जास्त आहे. नंतर हे फुलं लागली की फुलाचा सगळा मोर जळून जातो, सगळ्यात मेन प्रॉब्लेम. तिसरी गोष्ट, काजूची साईज येत नाही चांगली. तुमचं झाड वीक होतं, झाड मरतं. फांदीमर जसं आहे मोसंबी संत्र्यामध्ये तसं काजूमध्ये पण आहे. आणि झाडं पण मरून जातात, म्हणजे डायबॅक म्हणतात ते. तर हा डायबॅक टोटली थांबेल तुम्हाला.
डायबॅक येणार नाही त्याच्यात. फळाची साईज चांगली येईल, वजन चांगलं येतं. चांगले. कळलं का? मिनिमम 10% वजन वाढतं फळाचं त्यामध्ये, म्हणजे काजू गराचं. आणि जे फळ आहे ते सुद्धा मोठं येईल. काजूला कसं असतं, पाठीमागं फळ असतं आणि पुढं तो हे असतो, बी असतो. तो बी बाहेर असतो. बाकीच्या सगळ्यापेक्षा जसं आपलं हृदय बाहेर ठेवल्यासारखं आहे ते. तर ते बाहेर असतं. लक्षात आलं का? तर त्याची साईज चांगली येते. तुम्हाला कीड रोग येणार नाही. आता शेतकऱ्यांना बराच औषधावर खर्च होतो काजूवाल्यांना. तर तो ह्याच्यात होणार नाही. तुम्ही काय करायचं, बाहेरची अल्ट्राशी कंटिन्यू खालून वरून सोडायचं. आणि जी कीड आहे, समजा खोडकीड असेल काही ठिकाणी, पानं खाणारी अळी असेल, पानं गुंडाळणारी अळी असेल, तर त्याच्यासाठी बायोकल्चर वापरायचं. आता सर पावसाळ्याचे पण दिवस आहेत. हं. आता आता काही कंटिन्यू पाऊस नाहीये, पण जेव्हा कंटिन्यू पाऊस पडेल तेव्हा स्प्रे करताना प्रॉब्लेम शेतकऱ्यांना येणार आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, की स्प्रे केल्यानंतर जर पाऊस अचानक आला तर? किंवा स्प्रे आता करण्याआधी किती दिवसात म्हणजे सगळ्या किती वेळाने शेतकऱ्यांना पाऊस लक्षात आला ठेवा, तरी चालेल? मिनिमम 2 तास हां. तरी वेळ असावा. तुम्ही बाहेरची अल्ट्राशी मारल्यानंतर 2 तास तरी वेळ असावा. पण बाहेरच्या अल्ट्राशीचं वैशिष्ट्य एक लक्षात ठेवा. तुम्ही ज्यावेळी पानावर फवारता आणि ते परत खाली पडेल, जमिनीवर. कळलं का? वरती जरी नाही उपयोग झाला तरी खाली खाली डेफिनेट उपयोग जमिनीवर. होईल. हे काही केमिकल नाही आहे वाफून उडून जाणार. लक्षात आलं का? मग ते तर म्हणतात, की पावसाळ्याच्या दिवसात ते खाली पडू शकतं. स्प्रेचा म्हणजे काय उपयोग होईल, की स्प्रे केला आणि लगेच पाऊस आला, तर हं. मग ते कसं राहणार त्याच्यावरती? नाही, नाही. लगेच पाऊस थोडा अंदाज घेऊनच तुम्ही स्प्रे करा. हां. अंदाज न घेता स्प्रे करून स्प्रे कसं करून चालेल? खाली म्हणजे येणारच ते. हां, ठीक फक्त आहे. एक लक्षात ठेवा, की ते होऊन जाऊ नये. तुम्ही जर बाहेर कंटिन्यूअस वापरला, तर जमीन भुसभुशीत होते. बघा बरेच शेतकऱ्याकडे जे गेले वर्षभर, 2 वर्ष, 3 वर्षापासून वापरतात. काय-काय 2000 सालापासून तर जो नेहमी हां. विचारला जातो. नेहमी म्हणजे आता जे आपण व्हिडिओ टाकतोय YouTubeला हां, आपल्या चॅनेलला, हां, तर बरेच अशा कमेंट आहेत शेतकऱ्यांच्या, की त्या व्हिडिओमध्ये ज्यांना रिझल्ट आलाय शेतकऱ्यांना, हां. असे आपण व्हिडिओ टाकतोय, तर त्यांचे नंबर त्यात टाकत जा. म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांना संपर्क साधता येईल. ह्या नाही, दृष्टीनं तो प्रश्न असतोय. आता हा शेतकऱ्यांचा प्रश्न बरोबर आहे. पण शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे, की जर त्या शेतकऱ्याचा नंबर दिला, तर त्या शेतकऱ्याला तुम्ही झोपू देणार नाही. आम्ही आता आमचे प्रश्न आम्ही घेतो. पुन्हा-पुन्हा शेतकरी कंटाळतात ते आणि फोन मग उचलत नाहीत. मग म्हटले, "तुम्ही फोन नंबर कशाला दिला?" असं होतं. तर ज्यांना कुणाला त्या शेतकऱ्याचा नंबर पाहिजे असेल, तर ते तुम्ही काय करा, खाली जे आमचे 3 नंबर दिलेले आहेत तुम्हाला, प्रत्येक एपिसोडला खाली नंबर दिलेले आहेत बघा. त्यात एक पहिला नंबर असतो करुणा सरनाईक मॅडमचा आणि दुसरा हर्षदा सर. हर्षदा सरनाईक. तर दोन्ही सरनाईकच आहेत. लक्षात आलं का? तर त्या दोघींना तुम्ही पहिल्यांदा फोन नंबर विचारत जावा शेतकऱ्याचा, तुम्हाला दिला जाईल आणि त्यातून समजा काय तुम्हाला आणखीन अडचण वाढली, तर माझ्या नंबरवर फोन करत जावा. तर शेतकरी बंधूंना माझी विनंती अशी आहे, की तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील, तर तुम्ही जे कमेंट बॉक्समध्ये खाली नंबर दिलेले आहेत, त्या त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. आता सरनाईक मॅडम आहेत, आता बरेच वर्ष माझ्या मते 2 वर्ष होत आली. आता ते उत्तर देत राहतात बाहेरच्या अल्ट्राशीवर फक्त. पण काय शेतकऱ्याचे प्रश्न असतात, तर त्यांना विचारावं, काय अडचण आली त्यातनं तरी मला फोन केला तरी काय अडचण नाहीये. कधीही फोन करत जावा. फक्त फोन चालू असताना जर तुमचा फोन आला असला, तर परत आम्ही तुम्हाला उत्तर त्याची देईन, परत फोन करून सांगेल. अजून काही तुमच्या अडचणी असतील तरी तुम्ही फोनद्वारा किंवा मेसेजद्वारा किंवा YouTubeची लिंक आहे त्याच्यावर व्हिडिओ बघा. तुम्हाला कमेंट्स तिथं करायच्या असतील प्रश्नांच्या तरी त्याच्यावर सुद्धा केलात तरी चालेल. ते सुद्धा बघून आम्ही तुमची उत्तरं देऊ शकतो. तर मला वाटतं आपण हा एपिसोड इथंच संपवूया. नमस्कार शेतकरी बंधूंनो.